शिवतनय वरिष्ठं सर्वकल्याणमूर्तिं परशुकमलहस्ते शोभितं मोदकेन अरुणकुसुममालं व्यालबद्धोदरैः मम हृदयनिवासं श्रीगणेशं नमामि श्रीगणेशं नमामि. गणपती वंदना झाल्यावर आता आपण त्याला प्रार्थना करून झाली. आता ह्या मातेला सुद्धा, जगदंब मातेला सुद्धा प्रार्थना करूया की तिने ही लक्ष्मीची जी ललिताची सहस्र नाम आहे त्याचा चांगल्यात चांगला अर्थ आपल्याला समजून देण्याचा प्रयत्न करावा. तिच्या कृपेशिवाय होणार नाही, म्हणून तिच्याकडे प्रार्थना आहे. माते तुझ्या चरणी आश्रय देसी आम्हा, तेणेची नित्यमनी तुष्टी घडे प्रकाम. लागो तुझ्या भजनी हे मनसाच नित्य, याहू नान्य जगदंब नकांक्षी चित्त. सर्वस्व तूच मुचे जगदंब माते, आम्ही तुझे प्रिय शिशूच दुजेन नाते. वाटो कसाही गुणहीन सदा जनामी, तू माय एक करिसी मम चोदनामी. आम्ही तिची सगळी बालक आहोत. त्या जगदंबेला प्रार्थना केली की आम्ही तुझे प्रिय शिशू आहोत, बालक आहोत, तर आमच्यावरती कृपा कर, अशी प्रार्थना आपण आता तिला केलेली आहे. आता आपण ललिता सहस्रनाम स्तोत्राकडे बघणार आहोत. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री मातृपितृभ्यां नमः, श्री कुलदेवताभ्यो नमो नमः, श्री गुरुदेवेभ्यो नमो नमः. या सगळ्यांची कृपा आपल्यावरती आहे आणि म्हणून आपण आता पुढच्या श्लोकांचा अर्थ बघण्याकडे जाणार आहोत. कालपर्यंत आपण 53 श्लोकापर्यंत अर्थ बघितलेला आहे. तिची जी काय नामं आहेत ती सगळी आपण अभ्यासलेली आहेत. 211 नावापर्यंत आपण आलेलो आहोत. मृडप्रिया हे तिचं शेवटचं नाव काल आपण बघितलं होतं. आज आपण पुढच्या नावांकडे म्हणजे 54 श्लोक बघणार आहोत. आजच्या नावामध्ये ती सर्वोच्च माता आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि अशा त्या मातेच्या बद्दलचं पुढचं श्लोक आहे. महारूपा महापूजा महापातक नाशिनी, महामाया महासत्वा महाशक्ती महारथी. मागच्या पण श्लोकांमध्ये सगळीकडे महा हा शब्द आलेला होता. महा मोठी महान असा अर्थ आहे तिथं. आता इथं महारूपा, आता रूप म्हणजे आपल्याला माहितीये जे जे काय त्यांचं रूप देखणेपणा असतं ते महारूपा, महान मोठेपणा. सर्वोच्च, आता इथं तिचं सर्वोच्च उंची असा संकेत इथं मिळतो. महारूपा, तिचं रूप कसं आहे, महान आहे. तसंच आणखीन महत, म्हणजे तिच्या रूपामध्ये विपुलता दिसते. कारण तिच्या बऱ्याच नावांची सुरुवात आपल्याला महा या नावानं झालेली बघायला मिळते. संख्यतत्वानुसार आत्मचैतन्य, मन आणि महान असंच आहे आणि तिचं हे एक वेगळंच रूप आपल्याला दिसून येते. आणि म्हणून हे रूप, वेगळं रूप कोणतं आहे, महारूप कोणतं आहे, ते आता आपण आणखीन पुढच्या नामांमधनं बघणार आहोत. इथं महा म्हणजे महत, चैतन्य, रूप तत्व, तिच्या रूपामध्ये आणखीन विपुलता, वेगवेगळेपण असलेला आपल्याला दिसतोय. आणि अशी महारूपा असणारी ही ललितांबिका आहे. हे आपण इथं ह्या नामामध्ये, महारूपा या नामामध्ये आपल्याला लक्षात घ्यायचंय. त्याच्यानंतरचं पुढचं जे नाव आहे ते महापूजा. आता इथं पूजन करणं हे आपल्याला माहित आहे. तिचे रूप महान आहे. या पहिल्या नामामध्ये म्हणजे ह्याच्या आधीच्या नामामध्ये आपण बघितलं की महान रूप आहे तिचं, मोठेपण आहे तिचं, महत रूपाची ती आहे, विपुल आहे, हे सगळं आपल्याला आधी कळलं. आणि ही महापूजा आहे, पूजनीय अशी ती आहे. कोण असतं पूजनीय? आपल्यासाठी आपले गुरु, आपले कुलदैवत हे सगळे पूजनीय असतात. आपले आई वडील हे आपल्यासाठी पूजनीय असतात. तसं
देवगण गंधर्वांकडून सुद्धा या ललितांबिकेची पूजन केलं जातं, ही पूजिली जाते, म्हणून ती महापूज्य आहे असा उल्लेख इथं केला गेलेला आहे. महापूज्य आहे, जे मोठी आहे, सगळ्यांच्या पेक्षा ती महान आहे, मोठी आहे, आणि देवगणांकडून सुद्धा हिची पूजा केली जाते. संत ऋषी हे लोक सुद्धा, या महान आत्म्यांनी सुद्धा तिचं पूजन केलेलं आहे. आता पूजेला योग्य असल्याशिवाय कोणी पूजा करेल का हो? कोणाची महती गायची झाली तर आपण उगीचच्या उगीच कोणाला महत्व देणार नाही. त्यांच्यामध्ये काहीतरी वैशिष्ट्य असेल तरच आपण त्याला पूजनीय मानत असतो. तसं म्हणजे आपण कुणाची नाही, म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश हे सुद्धा तिची पूजा करतायत. म्हणजे हे देवगण जेव्हा तिच्या पूजनासाठी मंत्र, इतर साहित्य किंवा काही धातूचे रत्न, मोती वगैरे, म्हणजे तिच्या पूजन करताना जे मौल्यवान आहे तेच सगळं उपयोगात आणलं जातं. आपल्याकडं काय आपण म्हणतो की हे देवी तुझी पूजन करण्यासाठी माझ्याजवळ काही नाहीये, फक्त माझा भक्तिभाव हाच तुझ्या पूजनासाठी माझ्याजवळ आहे आणि तोच तू स्वीकार कर आणि तुझी कृपा माझ्यावर कर. आपण असं म्हणतो. ते एक गाणं आहे, माये भवानी तुझे ले करू, तेव्हा त्याच्यामध्ये पण आहे, आणखीन एक पण गाणं आहे. तर त्याच्यामध्ये पण त्यांनी सांगितलंय की भाकरी भाजीचं सुद्धा नैवेद्य देवीला दाखवलं तरी सुद्धा ती प्रसन्न होते. म्हणजे पूजन करण्यासाठी भक्तिभावाची भाकर जर असेल तरी ती प्रसन्न होती. पण हे देवगण गंधर्व जे आहेत हे सगळेजण काय करतात, तिचं पूजन म्हणजे ती इतकी अमूल्य आहे, तिचं इतकं महत्व आहे की अमूल्य अशा रत्नांनी, माणकांनी आणि चांगल्या चांगल्यांनी, त्याशिवाय चांगले चांगले मंत्र जपून या देवीची पूजा केली जाते. म्हणून तिला महापूज्या असं म्हटलेलं आहे. पूजनीय अशी ही देवता आहे असं ललितांबिकेचं हे नाव इथं आपल्याला असलेलं दिसून येत आहे. पुढचं जे नाव आहे महापातक नाशिनी. ती महा आहे, मोठी आहे, हे तर आता निर्विवाद आहे, आपल्याला माहिती आहे ती महान आहे ते. पण महापातक नाशिनी, पातक म्हणजे पाप आणि नाशिनी म्हणजे नाश करणारे. पण पापांना प्रायश्चित्तासाठी काही नियम आहेत. पाप आपल्याकडनं चुकून घडलेला असेल ना तर त्या पापाला इतकं प्रायश्चित्त करायची गरज नसते. पण आपण जर जाणून बुजून त्या पापामध्ये पडतोय, जाणून बुजून केलेलं जर आपल्याकडनं चुका असतील किंवा आपल्याकडनं पाप घडत असेल तर त्याला काहीही उपाय नाही. आपल्या पाप कर्मांची शिक्षा आपल्याला भोगावीच लागते. परंतु ही जी महापूज्य आहे, ही जी ललितांबिका देवी आहे, ही जर नकळतपणे आपल्या हातून एखादं पाप घडलं गेलं असेल तर त्यावेळेस मात्र ती त्या पाप कर्माचं पारडं जड होऊ देत नाही. कारण नकळतपणे माझ्या भक्ताकडनं ही चूक झालेली आहे, त्याला माहित नव्हतं, त्यामुळं त्याच्याकडनं ही चूक झालेली आहे आणि मग त्याच्या त्या पापापासून त्याला मुक्त करण्याचा, त्या पापातून थोडस बाहेर काढण्याचा प्रयत्न. आता काय होतं काही वेळेला ह्या जन्मात नाही पण निदान पुढच्या जन्मात देखील त्याला त्याचं दुःख, म्हणजे आपण काही वेळेला काय होतं आपल्याकडनं घडलेली पाप जे असतात त्याचा आपण म्हणतो ना पूर्व संचित आहे, प्रारब्धानुसार हे भोगावं लागतंय असं आपण म्हणत असतो. ते म्हणजेच ही आपली गेल्या जन्मीमध्ये जे आपल्याकडनं चुकून जी काही पाप घडलेली असतील तर त्या पापांचं प्रायश्चित्त आपण घेतो. आपल्याला जर कळलं की काहीतरी चूक घडलेले आहे, या नामस्मरणाने आपण ते पार पाडू शकतो आणि जे परत पुण्याचा साठा तेवढं करू शकतो हे आपल्याला कळलं तर म्हणून भक्तांच्या सर्वात वाईट पापांपासून सुद्धा ती मुक्ती करते. जे भक्तांनी कितीही, तिचा भक्त जर बरेच वाईट पाप जरी त्याच्याकडनं केली गेली तरी सुद्धा त्याच्यातनं सुद्धा त्याला पाप बाहेर पाडण्याचा प्रयत्न ही ललितांबिका करते. महापातक नाशिनी, मोठ्या पापांचा नाश करणारी आहे. लहान लहान कृतींमधून तर ती आपल्याला बाहेर काढते. ज्यातनं थोड्या छोट्या चुका झालेल्या असेल तर ती बुद्धी देते आपल्याला, त्यांना जाऊन सॉरी म्हणा. आपण लहान मुलांना सांगत असतो सॉरी म्हण, तुझ्या हातनं चुकलंय ना, असं बोलायचं नाही दादाला, मोठा आहे ना तो तुझ्यापेक्षा, असं उलट उत्तर द्यायचं नाही मोठ्या माणसांना, असं आपण सांगत असतो. म्हणजे सॉरी म्हणायला सांगतो, त्यांना नमस्कार करायला सांगतो. एखाद्याला चुकून पाय लागला तरी आपण म्हणतो नाही सॉरी म्हण, त्याला नमस्कार कर. म्हणजे छोटे छोटे ज्या गोष्टी आहेत
त्याचं तर त्या पापाचं क्षालन ती करतेच, आपल्याकडनं करून घेते, आपल्याला तशी बुद्धी देते. परंतु महापातक, मोठ्यात मोठं जरी आपल्याकडनं पाप झालेलं असेल तरी त्याचा नाश करण्याचं काम ही करते. फक्त काय सांगते त्यावेळेस, तर तिचं नाम तिच्या भक्तांनी अखंड मुखामध्ये ठेवलं पाहिजे, तर आणि तरच केवळ ललितांबिका आपल्या पापांचं क्षालन करत असते, पापांचा नाश करत असते. आणि म्हणून इथं ह्या श्लोकामध्ये, या पहिल्या चरणामध्ये महापातक नाशिनी असं तिचं नाव आपल्याला दिसून येत आहे. पुढचं जे नाव आहे ते महामाया. तर सगळीकडे महाशब्द आलेलाच आहे. महामाया, माया म्हणजे ब्रह्म, तिला महामाया स्वरूपिणी म्हणून ओळखलं जातं. कारण सर्व विश्वाची माया, सर्व विश्व हे मायेनं भरलेलं आहे आणि त्या भ्रमाच्या आधारे ती कार्य करते. म्हणजे विश्वामध्ये ज्या ज्या गोष्टी घडतायत ते सगळं एक माया स्वरूप आहे. परंतु त्या मायेचा पडदा आपल्याही डोळ्यावर आलेला असतो, त्यामुळे आपल्याला आसक्ती, इच्छा, काहीतरी वासना निर्माण होत असतात आणि तो सगळा पटल दूर करून आपण आतल्यापर्यंत, अंतर्गाभ्यापर्यंत जायचंय, हा प्रयत्न आपण करायचा आहे. आणि म्हणून इथं त्या आतल्या ब्रह्माला शोधायचे. ते मायेची जादू आपल्याला ब्रह्म शोधण्यास प्रवृत्त करायचे. ते पटल जे आहे मायेचं ते हळूहळू बाजूला करायचंय आणि त्या बाजूला केल्यावरती मग आपल्याला आतलं ब्रह्म जे आहे, माया पटल दूर झालं की ते आपल्याला कळायला लागतं. म्हणून ही महामाया आहे, भ्रम आहे हा सगळा. हे मोहमाया आहे आपली, आपली माझी मुलं आहेत, माझी सून आहे, माझा मुलगा आहे, माझा नवरा, ही जी आहे ही सगळी माया आहे. ह्या पलीकडं माझ्या अंतरामध्ये माझी जी शक्ती बसलेली आहे, माझी जी माया बसलेली आहे, माझी जी महामाया बसलेली आहे, तिला ओळखण्याची, प्रवृत्त करण्याचं काम हे ललितांबिका करते. म्हणजे माया म्हणजे विभागलं जाऊ शकते असं, जे नाही दिसत पण ती माया अशी आहे. जे दिसत नाही आपल्याला की ती आपल्या अंतरात्म्यामध्ये आहे, पण ती आहे. कारण माया ही शक्ती म्हणून ओळखली जाते आहे आणि माया आपल्या शक्तीसह जगाचं स्वरूप आपल्याला दाखवत असते. आणि म्हणून अभूतपूर्व जग हे केवळ माया आणि मायाच आहे आणि म्हणून हिला महामाया अशा नावानं इथं संबोधलं गेलेलं आहे. आणि आपण तिच्या स्वरूपावरून त्या मायेचं पटल थोडं दूर करायचा प्रयत्न करायचा आहे. ही जी आपल्या अवतीभोवतीची माया विश्व आहे त्याला आणि ब्रह्माला ओळखायचा प्रयत्न करायचा आहे, ज्ञान प्राप्त करून घ्यायचा प्रयत्न करायचा आहे. कारण तिच्या मायेची जादूच इतकी अमूल्य आहे की आपोआपच आपल्याला ती प्रवृत्त करते की अगं तू थोडेस माझं नाव घे, माझी भक्ती कर, मी तुला आपोआपच ज्ञानदान करण्याचं काम करेन. आणि हेच म्हणूनच तिचं इथं नाव महामाया आहे. आता इथं माया या शब्दाचा आणखीन एक अर्थ आपल्याला नेहमी अभिप्रेत असलेला, माया म्हणजे माया करणं, ममत्व दाखवणं, हाही अर्थ आहे. आपल्या भक्तांवरती कधी आपल्या, ती जगन्माता असल्यामुळे ती आपल्या भक्तावरती माया करणारच आहे, माया दाखवणारच आहे, दया दाखवणारच आहे. त्याच्या हातून जरी चुकून माकून काही घडलेलं असलं तरी सुद्धा दया दाखवते, म्हणून ती महामाया आहे असं तिला म्हटलं जातं. हा महामाया हा शब्द दोन्हीही अर्थानं, काय महामाया ही किती त्रास देते अशाही अर्थानं वापरला जातो आणि महामाया आहे म्हणजे ती आपल्याला खूप माया करते, खूप मोठी महान माया करणारी आहे, अशाही अर्थ आपल्याला या महामाया या शब्दामध्ये दिसतोय. आणि इथं हाच अर्थ अभिप्रेत असावा असं वाटतंय. महासत्वा, महासत्वा. आता महान म्हणजे मोठं हे झालं. आणि सत्व, सत्व म्हणजे 3 गुणांपैकी हे एक गुण आहे, सत्व गुण. सत्व गुण हा रज आणि तम या गुणांपेक्षा सर्वोच्च मानला जातो. आपण नेहमी जेव्हा अभ्यास करतो सत्व रज तम गुणांचा, तर त्यावेळेस सत्वगुण जे सात्विकपणा हा जो गुण आहे, हा गुण नेहमी सर्वोच्च मानला जातो. जे जो माणूस सात्विक आहे आपोआपच त्या माणसाविषयी आपल्या मनामध्ये एक आकर्षण निर्माण झालेलं असतं, त्या माणसाविषयी आपल्याला आस्था वाटत असते. आणि हा ज्या व्यक्तीमध्ये प्रबळ असतो तेव्हा ती व्यक्ती आपोआपच कोणतंही काम, कोणताही जाणून बुजून कोणतंही पाप करू शकत नाही. कोंडलेकर महाराजांचं जे रोज नित्य नियमानं एक
त्यांनी सुविचार सांगतात, त्याच्यामध्ये ते सांगतात तुम्ही जर नामोच्चारण करत असाल, नाम घेत असाल, तर ती नामाची वृत्ती तुम्हाला कोणतेही वाईट कृत्य करण्यास प्रवृत्त करणारच नाही, हे महाराज सांगतायत. तसंच इथं सुद्धा तुमच्याकडे जर सत्व, महासत्व आहे ती, ही श्रीदेवी सुद्धा तिचा कृपेचा वर्षाव करण्यासाठी अशाच माणसांची निवड करते. सत्वगुणी माणसं जी आहेत, सात्विक माणसं आहेत, त्यांची निवड करते. म्हणजे सकारात्मक. म्हणून आपण नेहमी सद्गुरूंच्या, संत लोकांच्या, सन्मार्गी लोक असणारे जे संत सज्जन आहेत त्यांच्या सान्निध्यामध्ये राहायचे. हा सत्वा असा जो अर्थ आहे त्यामध्ये. कारण काय होतं, सात्विक लोकांच्या संगतीमध्ये जर आपण राहिलो तर आपोआप सकारात्मक स्पंदन येतात आणि आपली मानसिक आणि शारीरिक शक्ती साधकाची वाढीस लागते. साधकाला ती शक्ती त्यांच्या मार्फत मिळते. आपल्या सद्गुरूंना तर नमस्कार करताना नेहमी त्यांच्या पायांना स्पर्श करून नमस्कार करायचा आहे. कारण त्यांच्यातली असणारी जी एक ज्ञान शक्ती आहे, ती ऊर्जा संपत्ती जी आहे ती आपल्यामध्ये संक्रमित होती आणि म्हणून आपण त्यांना अगदी पायाला स्पर्श करून नमस्कार आहे. मोठ्यांना पायांना स्पर्श करून नमस्कार करा असं का सांगतात, तर ते तेवढ्यासाठी. म्हणून इथं तिला महासत्व असं म्हटलेलं. म्हणजे जिच्यामध्ये सात्विक, ती जशी स्वतः आहे तशीच आपल्या साधकांना बनवण्याचा प्रयत्न करते. म्हणून तिचं इथं या श्लोकामध्ये तिचं हे नाम घेतलं गेलेलं आहे, महासत्व आहे. म्हणजे ती मोठी महान सत्य. आणि सत्व म्हणजे काय, सत्व म्हणजे इथं सात्विक गुण, म्हणजे ती सत्य आहे, तीच एकमेव सत्य आहे. दुसरं काही सत्य म्हणजे असत्याला थाराच तिथं असणार नाहीये, अशी ती महान सत्व आहे. अशा त्या ललितांबिकेची जर आपण नामोच्चारण केलं, तिचं नाव घेतलं, आपल्या सद्गुरूंच्या सहाय्यानं आपण तिच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला, तर ती नक्कीच आपल्यासारख्या साधक भक्तांना ती सत्वगुणी बनवेल आणि तिचा महासत्व हा गुण आपल्यामध्ये थोडासा संक्रमित होईल अशी अपेक्षा आहे. आणि म्हणून इथं तिचं हे महासत्व नाव संबोधलेलं दिसतंय. त्याच्या पुढचं जे नाव आहे ते आहे महाशक्ती. आता महाशक्ती म्हणजे मोठी शक्ती, जास्त. आता शक्ती कशी आहे, खूप शक्ती आहे. शक्ती म्हणजे तिची ऊर्जा शक्ती. शक्ती म्हणजे मोठे दगड उचलायची ती शक्ती नाही, ऊर्जा शक्ती आहे तिच्या. म्हणजे ती प्रेरित करू शकते. कारण तिच्यामध्ये आधीच्या नामामध्ये आपल्याला दिसते की ती सात्विक गुणांनी युक्त आहे, तिच्याकडे सर्वोच्च ऊर्जा आहे. आणि ती ऊर्जा ही याचा वापर ती कशासाठी करते, तर आपल्या संपूर्ण विश्वाला नियंत्रण करण्यासाठी ही त्याचा वापर करते आहे. आणि मग ती आपल्या साधकांवरती पण नियंत्रण ठेवणार ना. जसं आकाशामध्ये आकाशगंगेमध्ये अनेक ग्रहगोल असतात, त्यांना एका ठराविक ठिकाणी स्थित करण्याचं काम करून करतं, तर ही ऊर्जा शक्ती करते. नाहीतर काय झालं असतं, हे ग्रहगोल हे जे आहे ते एकमेकाला, ते आकाशामध्ये फिरता फिरता एकमेकाला त्यांची टक्कर झाली असते. पण तशी का होत नाही, म्हणजे मोठा विनाश त्यामुळे टळतोय. हे का होतंय, कारण ही जी ऊर्जा शक्ती आहे ही त्या सगळ्यांवरती नियंत्रण करण्याचं काम करते. आणि ह्या नियंत्रण केल्यामुळं काय होतं, विनाश टळतोय. मग ती आपल्या साधकांच्या मनामध्ये जर काही वाईट गुण आले असतील, विचार येत असतील, तर तेही नाश करण्याचं काम ही आपली ललितांबिका करणार आहे. आणि म्हणून ती मोठी माया आहे, महान सत्य आहे आणि अमर्याद शक्ती असणारी अशी आहे. म्हणून ती महाशक्ती आहे, महान ऊर्जा असणारी अशी ही ललिता देवी आहे, असं तिचं वर्णन या श्लोकामध्ये आपल्याला केलेलं दिसते. आता महारथी. आता इथं महाशब्द आहे भरपूर, अतिव, खूप, अपार अशा अर्थाने पण आहे. म्हणजे खूप जास्त मोठं अशी शक्ती महाशक्ती झाली. इथं महा म्हणजे भरपूर, अति, खूप, अपार. तर इथं रती म्हणजे आनंद. रत होणे म्हणजे आनंद घेणे, असा जो एक धातू आहे रत होणे, रत, त्या धातूपासून रती हा शब्द झालेला आहे. आपण म्हणतो की रत आहे, कामामध्ये व्यग्र असणं, हे जे जसं आपण त्याच्यापासून आपल्याला आनंद, आपण इतकं गुंगून केलेला असतो ते काम करण्यामध्ये,
की आपल्याला कळतच नाही काय चाललेलं आहे. कारण का, ते काम आपल्या आवडीचं कार्य असतं, आवडीचं कार्य आहे आणि त्यामुळं आपल्याला नक्कीच आनंद मिळवता येतो. इथं ती महारथी आहे, म्हणजे आनंद देण्याचं काम ती आपल्याला करते. आपण आनंद मिळवण्याचं काम करायचंय. म्हणजे तिच्याकडनं असणारी ऊर्जा शक्ती आपल्यामध्ये संक्रमित झाली की आपोआपच ही आपण सुद्धा आनंदित होणार आहे. म्हणून इथं अर्थ असा अभिप्रेत आहे की आनंद मिळवणे वगैरे हा जो अर्थ आहे हे शक्य आहे. कारण का, तर श्रीदेवीकडे संभाव्य ऊर्जा आहे आणि ती संपूर्णपणे आनंदानं भरलेलीच आहे. ती कधी स्वतः दुःखी नाहीच आहे, ती सदैव आनंदित आहे. आणि शुभ म्हणजे जे चांगले आहे त्याचा अवतार ती आहे. म्हणून ही श्रीमाता किंवा ही दैवी शक्ती असणारी माता, मग ते तिचे गुण, तिचं रूप, तिचं तेज, हे सगळं ती आपल्या भक्तांसाठी तिची असणारी काळजी, सर्वोच्च काळजी ती सगळी आपल्या भक्तांसाठी घेते आहे. आणि त्या म्हणूनच ती जेव्हा जेव्हा आपल्या भक्ताचा विचार करते तेव्हा त्या भक्ताचं शुभच चिंतत असते की माझ्या भक्ताला कुठलाही त्रास व्हायला नकोय, माझ्या भक्त नेहमी. कारण आपला भक्त जर आनंदात असेल तर तेव्हा तिलाही आनंद होणार आहे. आणि म्हणून ती स्वतःही आनंदी राहते आणि भक्तांनाही आनंदात ठेवण्याचा प्रयत्न करते. म्हणजे आनंद देणं आणि भक्तांनी आनंद मिळवणं, हे दोन्ही गोष्टी ज्या आहेत या महारथी नावामध्ये दिसून येतात. म्हणजे भक्ताला आनंदात बघून ती स्वतःही आनंदी होते. तुम्ही बघा, आपलं मूल जर एखादी काहीतरी ट्रॉफी बिफी घेऊन आलं तर त्याला स्वतःला तर आनंद असतो, पण त्याला आनंदात बघून त्या मातेचं मूल सुद्धा आनंदाने फाटून जातं की हा माझा मुलगा इतकी छान ट्रॉफी मिळवून आलाय, केव्हा एकदा त्याला काहीतरी गोड खायला काहीतरी करून घालीन अशी ती इच्छा होते. आणि ही जी भावना आहे हीच या ललितांबिकेकडे आहे. म्हणून ती महारथी या नावानं इथं संबोधली गेलेली आहे. आनंद देणं, आनंद वाटणं हेच तिचं काम, हेच तिची ऊर्जा भक्तांना ती देते. इथं 54वा श्लोक संपलेला आपल्याला दिसतोय. आता पुढचा जो श्लोक आहे तो श्लोक नंबर 55. महाभोगा महेश्वर्या महावीर्या महाबला महाबुद्धी महासिद्धी महायोगेश्वरेश्वरी. हा 55वा श्लोकातले त्याच्यामधलं पहिलं जे नाव आहे 219 नंबरचं नाव आता आपण म्हणजे नाम तिचं बघतोय 219 नंबरचं. याच्यामध्ये महाभोगा असं म्हटलेलं आहे. आता महा म्हणजे मोठं, महान, भोग. आता ह्या विश्वामध्ये काय आहे, ती अगाध आनंदाची मूर्ती आहे. अलीकडच्या नावामध्ये आपण ती महारथी बघितलंय, म्हणजे ती आनंदाचीच मूर्ती आहे. म्हणजे ह्या विश्वामध्ये जे काही सर्व प्रचलित आहे, जे काय होतंय, म्हणजे दिवस होतोय, रात्र होतोय, ऊन पडतंय, पाऊस येतोय, थंडी येते, फुलं फुलतायत, नदींना पाणी येतंय, झाडं फुलतायत, फळं येत आहेत, ही सगळ्या प्रचलित गोष्टी का होत आहेत, तर या सर्व वैश्विक संपत्तीचा आनंद उपभोग ही देवीच घेते आहे. महाभोग उपभोग घेते आहे. म्हणजे समजा चांगली चांगली फळं, समजा माझ्याच झाडांना लावलेल्या झाडांना जर छान छान फुलं आली तर आपण ती अर्थातच पूजेच्या वेळेला देवीला अर्पण करतो. म्हणजे त्याचा उपभोग ती घेते की नाही, आपण तर घेतोच. कारण आपण म्हणतो मी लावलेल्या झाडाला आज इतकं सुंदर फुल आलं, मी आज नेऊन ते माझ्या कुलदेवतेला वाहिलं, असं आपण अगदी आनंदानं सांगत असतो. म्हणजे मग ही स्वतःच ती सगळं निर्माण करते, तिच्या इच्छेशिवाय काही होऊ शकत नाही. म्हणून इथं असं म्हटलेलं आहे की विश्वामधल्या ज्या गोष्टीची वैश्विक संपत्ती आहे तिचा उपभोग ती घेत असते. म्हणून ती महाभोग आहे, विश्वात्मक आहे ती. आणि त्यामुळं आणि आपल्या भक्तांनाही तो वाटून द्यावा. हे जे उपभोग घेतल्यावर जो आनंद मिळतोय तो आपल्या भक्तांनाही वाटून द्यावा, असं या ललितांबिकेला वाटत असतं. म्हणून इथं तिचं नाव महाभोगा असं ठेवण्यात आले, म्हणजे संबोधण्यात आलेले महाभोगा. कारण आनंदाचीच मूर्ती असणारी ही जी ललितांबिका आहे ती आपणही उपभोग घेते. आपल्याला तिला जसं छान सगळं
नटावं सवरावं असं वाटत असतं. तसंच आपल्या भक्तांना सुद्धा सुखी आनंदी बघण्याचं काम तिला हवंय आणि त्यामुळे ती सगळ्या भक्तांना सुद्धा सुखी ठेवण्याचं आनंदी ठेवण्याचं काम करते. तेही त्यांनाही वाटून देते तो आनंद. म्हणून इथं तिचं महाभोगा हे नाव ती सार्थ करते. वैश्विक आनंद देण्याचं काम ती इथं करते. म्हणून तिला महाभोगा असं संबोधण्यात आलेलं आहे. आता इथं पुढचं जे नाव आहे महाश्वर्या, महाऐश्वर्या, महान ऐश्वर्यशाली आहे असा साधा सरळ अर्थ त्या देवीच्या नावाचा आहे. आता आपण त्याचा अर्थ आणखीन काय बघायचा आहे तर ब्रह्माचे जे सर्वव्यापी गुणधर्म आहेत, ब्रह्मामध्ये जे गुण आहे सत्वरज तम गुण जे आपण बघतो, म्हणजे विश्वाचं जेव्हा प्रकटीकरण होतं तेव्हा सत्वरज तम गुण हे आपल्याला सगळे बघायला मिळतात. आणि हेच आपण जेव्हा भगवद्गीता शिकलो तेव्हा त्याच्या अनेक विभूती आपण बघितलेल्या आहेत. त्या विभूतीमध्ये ते भगवंत सांगतात की ती जी विभूती आहे त्यामध्ये ते आहेत, त्या विभूतीमध्ये ते स्वतः आहेत, भगवंत आहे, म्हणजे त्यांची स्वायत्त सत्ता आहे. भगवद्गीतेमध्ये विभूती योग अखंड अध्यायच त्याचा त्यांनी दिलेला आहे. म्हणजे या ब्रह्माची जी गुणधर्म आहेत त्या विश्वाच्या प्रकटीकरणामध्ये त्या गुणधर्मांनी युक्त अशा ज्या विभूती आहेत ते सर्व म्हणजे सर्वच ही महाऐश्वर्य आहे, हीच ललितांबिका आहे. कारण ब्रह्माच्या विशालतेला मर्यादाच नाहीये आणि ही जी ललितांबिका देवी आहे ती सर्व प्राणी मात्रांच्या हृदयात विराजमान आहे आणि ही ऐश्वर्यवान आहे. म्हणून ऐश्वर्य म्हणजे आपण फक्त संपत्ती असं नाहीये. आपण म्हणतो ना काय ऐश्वर्य आहे त्यांच्याकडं, म्हणजे काय संपत्ती आहे, काय त्यांचं घर छान आहे वगैरे म्हणतो, तर हे ऐश्वर्य नकोय. तर तिची कृपा होणं हे ऐश्वर्य आपल्याला संपादन करायचंय. म्हणून आपण तिचं सतत नाव, तिच्या स्वरूपाचं सतत ध्यान केलं पाहिजे. अशी ही महाऐश्वर्या देवी आहे असा उल्लेख इथं केलेला. महाऐश्वर्या, महावीर्या. आता वीर्य याचे अनेक अर्थ आपल्याला माहिती आहेत. धैर्य, सामर्थ्य, तेज, प्रतिष्ठा, ऊर्जा असे अनेक अर्थ या वीर्य या शब्दाचे आहेत. आपण म्हणतो ना ते वीर्यवान आहे, म्हणजे त्यांच्याकडे हे सगळं सामर्थ्य आहे, त्यांचं तेज चांगलं आहे, असे अनेक अर्थ आपण बघतो. धैर्यवान आहेत ते, तेज आहे त्यांच्याकडे, त्यांना प्रतिष्ठा आहे. ही ललितांबिका सुद्धा ह्या सर्व गुणांचा जलाशयच आहे. महावीर्या म्हणजे भक्तांच्या मनातील भक्ती श्रद्धा किती खोल आहे हे बघून ती स्वतः तिच्या भक्तांना हे गुण प्रदान करते. म्हणून ती महावीर्य आहे. तिच्या स्वतःजवळ हे सगळं आहे, तो महावीर्यच आहे ती. परंतु भक्ताची श्रद्धा किती आहे, त्याची खोली किती आहे, तो सश्रद्धा आहे का नुसता दांभिकतेनं श्रद्धा करताना दाखवतोय, हे सगळं बघून मग ती आपल्या भक्तांवरती कृपा करताना हे सगळं धैर्य, सामर्थ्य, तेज, प्रतिष्ठा हे सगळे गुण आपल्या भक्तांमध्ये प्रदान करण्याची कृपा करते. म्हणून इथं तिला महावीर्या असं म्हटलेलं आहे. तो वीर स्वतः वीर असून चालत नाही, त्याला ते दुसऱ्याला देण्याची वृत्ती सुद्धा पाहिजे. म्हणजे समजा आपल्याला सगळं येते, मला सगळं शिवण येतं, मला सगळं विणकाम येतं, मला सगळं भरतकाम येतं, पण कुणी जर म्हटलं की मला 1-2 टाके घालायला शिकवतं का, तर मात्र मग नाही, मग मला नाही हो, मला आता वेळ नाही, मी नाही शिकू शकत असं सांगतात. म्हणजे पण आपल्याजवळ जे आहे ते दुसऱ्याला देण्याची वृत्ती असावी अशी ही ललितांबिका आहे. तिच्या स्वतःजवळ जे आहे ते दुसऱ्याला देण्यामध्ये, प्रदान करण्यामध्ये ती स्वतःची ओळख करून देते आहे. म्हणून तिला इथं महावीर्या या नावानं ओळखलं गेलेलं आहे. तिचं पुढचं नाव आहे 222 नंबरचं, ते आहे महाबला. काही ठिकाणी इथं महाबाला असं पण म्हटलेलं आहे. बल बाला म्हणजे तिची ताकद, तिची शक्ती असं आहे. ती पराक्रमी आहे, हे निर्विवाद आहे, आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. कारण महिषासुरमर्दिनी रूपामध्ये जेव्हा ती प्रगट झालेली होती तेव्हा तिची शक्ती आणि अगदी अवर्णनीयच होती, आपल्याला माहिती आहे. सगळ्याचा संहार करण्यासाठी ती त्यावेळेस रूप घेतलेली आहे. म्हणजे आधीचा जो श्लोक आहे महावीर्या, त्या श्लोकाच्या आधारातून, स्पष्टीकरणातून तिच्या विचारांचं, तिचं सुख
तिची संपत्ती, धैर्य ती इतरांना देते. वाग्देवी यात वाग्देवींनी जे तिचे हे जिचे गुण जे आहेत महाबला, या धैर्य, शुभता, बुद्धी, आनंद इत्यादी गुणांचं पुष्टीवर्धन करते. ती पुष्टीवर्धन वाढवते, म्हणून तिला महाबला म्हटलेलं आहे. म्हणजे ताकद, शक्ती, तिचं बळ वाढवते. म्हणजे तिच्यामध्ये असणारी शक्ती वाढवण्याचं काम तर ती करते, पण तिच्या विचारांनी, तिच्या सुखसंपत्तीनं ती भक्तांनाही ती देते आहे, असं वाग्देवी या नामामध्ये आपल्याला सांगताना दिसत आहे. त्यामुळं आपोआपच या नामामुळं आपल्या सारख्या साधकांना, भक्तांना आपल्याही चांगल्या गुणांची वृद्धी होताना दिसते, पुष्टीवर्धन होताना दिसतंय. पुढचा जो श्लोक आहे, पुढचा जो नाव आहे ते म्हणजे महाबुद्धी. महाबुद्धी. आता दुसरं चरण चालू झालंय आपलं 55व्या श्लोकाचं. 223 नंबरचं तिचं नाम आहे महाबुद्धी. बुद्धी. बुद्धी म्हटलं की आपल्याला माहिती आहे की ज्याला सगळं चांगलं काय काय वाचायला येतं, सगळं ज्ञान आहे, सगळं काय आहे त्याला माहिती आहे, कळतंय, तो बुद्धिमान आहे असं आपण नेहमी म्हणतो. महाबुद्धी, तो महाबुद्धिमान आहे. आता मारुतीला वगैरे बुद्धिमतां वरिष्ठाम असं म्हटलं गेलेलं आहे. खूप ज्ञान संपन्न असणारा बुद्धिमान, त्याला आपण बुद्धिमान म्हणतो. पण इथं महाबुद्धी आहे. पण ही बुद्धिमान अशी ही देवी आहे, तिच्याकडे इतकी बुद्धिमत्ता आहे की जे कधीच आपल्याला ज्ञात होऊ शकत नाहीये असं ज्ञान ह्या शक्ती देवतेकडे, असं ज्ञान हिच्याकडे आहे, अशी शक्ती तिच्या ह्या देवतेकडे आहे, या आपल्या ललितांबिकेकडे आहे. आणि या सगळ्याच गोष्टी असं स्पष्ट करतात की बुद्धी ही फक्त तीच देऊ शकते. कारण ती जर आपल्या मधली ऊर्जा शक्ती जर प्रज्वलित केली नाही किंवा तिने आपल्याला जर ऊर्जा दिलीच नाही तर आपली बुद्धी काम करत नाही. म्हणजे भरपूर तुम्हाला ज्ञान आहे, परंतु जर तुम्ही दिवसातले 18 तास झोपेमध्ये घालवलात तर त्या ज्ञानाचा काहीही उपयोग होत नाही. पण 2-2:30 वाजेपर्यंत जेवण करून लगेच 3 वाजता लगेच नाही, मला ललिता सहस्रनामाचा अर्थ ऐकायचा आहे, त्यामुळे झोप सोडून आपण लगेच ह्या सेशनसाठी तयार राहतो आणि लगेच जॉईन होऊन ऐकायला बसतो. ही जी आहे, ही जी बुद्धी आहे, ही आपल्याला ललिता देवीचा प्रदान करू शकते, म्हणून ती महाबुद्धी आहे. कारण ही बुद्धी देणारी तीच आहे. नाहीतर काय हो, आपल्याला आता इतकं पोट धरलंय, इतकं जेवण झालंय, जाऊ दे आता झोप काढते, बघू 5 वाजता जाग आल्यावर, म्हणजे असं होत नाही. ती आपल्याला अशी शक्ती प्रदान करते की नाही नाही, तुला ज्ञान संपादन करायचंय ना, तुला माहिती मिळवून घ्यायची आहे ना, तुला जाणून घ्यायचंय ना, मग त्यासाठी तुला हे ऐकायला पाहिजे, हे बघायला पाहिजे, हे सांगते, हे वाचायला पाहिजे. आणि हे काम ही आपली ललिता देवी करते. कारण बुद्धीला महत्व आहे. आणि मन, बुद्धी म्हणजे आपल्या मनाचा कार्यकारण भाव असा जो आहे तो, म्हणजे ब्रह्माशी म्हणजे आपल्याला जर हे ब्रह्मस्वरूप जाणून घ्यायचं आहे, त्या संपर्कासाठी, ते साधण्यासाठी, भौतिक जग कसं आहे ते समजून घेण्यासाठी आपल्याला ही बुद्धिमान देवी, ही बुद्धिमतान देवी आपल्याला नक्कीच मदत करते. कारण बुद्धी असल्याशिवाय, ज्ञान असल्याशिवाय आपण हे कधीच काही करू शकत नाही. आपण बुद्धीनेच आणि बुद्धीनेच केवळ आपल्याला आपल्या अज्ञानावर विजय मिळवता येतो. आपल्याला जे अज्ञान आहे, आपल्याला जे काही माहित नाहीये, आता आपल्याला आपण म्हटलं की आज मी सुद्धा आज ते शनैश्चर अष्टक हे पहिल्यांदाच ऐकलं, परंतु त्या अष्टकामध्ये काय आहे हे जाणून घेण्याचं आपल्याला इच्छा झाली, बुद्धी झाली, तिनेच प्रेरणा दिली की अगं काय आहे ते तरी बघ, निदान त्याच्यामध्ये काय दिलेले, कोण हा शनिदेव आहे, काय आहे. म्हणून आपल्याला तशा प्रकारची बुद्धी देते आणि बुद्धीनेच केवळ अज्ञानावरती विजय मिळवता येतो. आणि म्हणून ती आपलं हे महाबुद्धी हे नाव इथं सार्थ करते आणि आपल्या भक्तांनाही ती बुद्धी देण्याचं कार्य करते आहे. म्हणून साधकांना मदत करण्याचं काम ती इथं करते. बुद्धी देऊन, त्यांच्या मनावरती ताबा मिळवून, त्यांना बुद्धी देऊन त्यानुसार कार्य करण्याला प्रवृत्त करते. म्हणून ही महाबुद्धी अशी आहे. हे तिचं संबोधन सार्थ वाटतं. पुढचं जे नाव आहे तिचं ते महासिद्धी. आता सिद्धी म्हणजे काय आहे?
काही जण म्हणतात की त्यांना सिद्धी, वाचा सिद्धी प्राप्त झाली, त्यांनी जे बोलेल ना ते सगळं खरं होतं. आता एक सिद्धी म्हणजे काय आहे, तर तो एक प्रकारची शक्ती, एक प्रकारचा आनंद, परम आनंद, परमशक्ती, परम आनंद ही जी आहे ती म्हणजे सिद्धी आहे. आणि ही तर महासिद्धी आहे. म्हणजे संपूर्णपणे महान अशी शक्ती, महान सिद्धी तिच्यामध्ये आहे. कारण का, ती पतिव्रता आहे आणि तपश्चर्येद्वारे तिने अंतिम मुक्ती, शक्ती, अतिमानवी शक्ती सगळं तिने मिळवलेले. आपण अष्टसिद्धी, आपण जेव्हा ललिता सहस्रनाम स्तोत्राचे जे ध्यानाचे श्लोक आहेत त्याच्यामध्ये जेव्हा आपण एका श्लोकाचा अर्थ बघितला तेव्हा मी अष्टसिद्धीचा उल्लेख केला होता. 8 सिद्धी आहेत, आणि लघिमा, गरिमा, प्राप्ती वगैरे अशा ज्या आहेत त्या अष्टसिद्धी. आणि त्या सगळ्या सिद्धी ह्या ललितांबिकेकडे आहेत. म्हणून ती महाशक्ती, तिच्याकडे सगळी शक्ती आहे, सगळ्या सिद्धी तिला प्राप्त आहे. ह्या सिद्धी आणि लघिमा, प्राप्ती, प्राकाम्या, महिमा, ईशित्वा, वशित्वम, कामवास्यता, ह्या सिद्धी श्रीदेवीच्या नैसर्गिक शक्ती आहेत. पण ह्या सिद्धी तिला प्राप्त करून घ्याव्या लागलेल्या नाहीयेत, तर तिच्याकडे नैसर्गिकपणे या शक्ती आपोआपच आहेत, जात्याच आहेत असं मानलं जातं. आणि या महामानवी शक्ती खऱ्या भक्तांसाठी मात्र शुल्लक असतात. म्हणजे जे भक्त खऱ्या श्रद्धेनं या ललिता देवीची पूजन अर्चन तिला प्राप्त करून घेण्यासाठी, तिला प्रसन्न करून घेण्याचा प्रयत्न करतात, की आपोआपच ते ह्या सिद्धी अगदी शुल्लक वाटायला लागतात. म्हणजे सूक्ष्म होणं, मोठं होणं, ज्ञानप्राप्ती, ही सगळं त्यांना आपोआप होतं. ईशित्व म्हणजे देवाचे गुण काही त्यांच्यामध्ये येतात, दुसऱ्याला वश करून घेण्याची शक्ती येते. ह्या सगळ्या अष्टसिद्धी आपोआपच ती आपल्या भक्तांमध्ये देत असतात. पण खऱ्या भक्तामध्येच फक्त हे संक्रमित होऊ शकतं, अन्यथा होत नाही. कारण जेव्हा खऱ्या ध्यान मार्गाचा अवलंब केला जातो तेव्हाच त्या भक्ताला आत्मसाक्षात्कार होतो, आणि आत्मसाक्षात्कार करून घेण्याचा प्रयत्न तो भक्त करतो. आणि त्यावेळेस ही सिद्धी देवी जी आहे, महासिद्धीच्याकडे जी आहे ही देवी, ह्या सगळ्या सिद्धी त्या आपल्या भक्ताला प्रदान करते. पण त्या भक्तांना फक्त आणि फक्त साक्षात्कार हवा असतो, सिद्धी नाही. म्हणून साधकाला या सिद्धी नको असतात. तो म्हणतो की या सिद्धी घेऊन काय करू, मला फक्त तुझं आणि तुझंच दर्शन हवंय. त्याला सिद्धी नको असतात. तो खरा भक्त असतो, तो सांगतो की मला सिद्धीची गरज नाहीये, कारण ह्या सगळ्या सिद्धी म्हणजे भ्रामक शक्ती आहेत अशी त्याची समजूत असते. परंतु ह्या आपल्या देवीकडे मात्र ह्या सगळ्या सिद्धी प्राप्त झालेल्या आहेत आणि ती आपल्या भक्तांना द्यायलाच बसले. पण तेवढ्या आत्मीयतेनं आपण तिची भक्ती करून त्या प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. पण आपण त्या सगळ्यांना भ्रामक समजतो आणि त्यामुळं आत्मसाक्षात्कारापासून पण लांब राहतो आणि सिद्धींपासून पण लांब राहतो. पण आपण तसं करायचं नाही. आपण साधक भक्तांनी हे सगळं प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. म्हणून इथं ती आपल्या देण्यासाठीच बसलेली आहे, सिद्धी देण्यासाठीच बसलेली आहे. म्हणून हिचं हे महासिद्धी हे नाव जे आहे हे सार्थ केल्यासारखं आहे, सार्थ संबोधलं गेलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. म्हणून तिला इथं महासिद्धी असं नाव दिलं गेलेलं आहे. पुढचं जे तिचं नाम आहे ते आहे महायोगेश्वरेश्वरी. महायोगेश्वरेश्वरी, महायोगेश्वरी. आता इथं महान योगिनी असा अर्थ आहे. योगेश्वरी म्हणजे योगिनी देवी, म्हणजे योगाची शासक. योगिनी योगांची शासक आहे ती. योग म्हणजे काय, योग आपल्याला भागवत जेव्हा आपण ऐकलं तर सध्या त्यांनी सांगितलं तर हा एक योग असतो सगळ्या गोष्टीचा. एकत्रित येणं म्हणजे योग. म्हणजे तो वार, ही तिथी, ते वाचन, हे सगळं एकत्रित त्यावेळेस आलेलं होतं म्हणून तो योग, योगायोग म्हणतो ना आपण. योग करायचंय म्हणजे ध्यान लावून बसायचं किंवा हातवारे करायचे, ते योगासनं करायची, ह्याला योग म्हणत नाही. म्हणजे काही विशिष्ट अशा गोष्टींमुळे एकत्रित येणं. आता हे एकत्रित येणं कुणाचं हे अपेक्षित आहे, शरीर, मन
आणि आत्मा ह्यांचं मिलन व्हायला पाहिजे, हा योग यायला पाहिजे. म्हणून ती महायोगेश्वरी आहे असं म्हटलं जातं. ज्यांना ही अवस्था प्राप्त झाली आहे त्यांना आपण योगी म्हणतो. म्हणजे आपलं शरीर, आपलं मन आणि आपला आत्मा, म्हणजे शरीराला कळलं पाहिजे, आपल्या मनालाही याची जाणीव झाला पाहिजे की माझ्या अंतरामध्ये, माझ्या अंतर्मुख अवस्थेमध्ये माझ्या परमात्म्याला मी ओळखू शकते, ह्याची जाणीव मनाने आपल्याला दिली पाहिजे. हा जो योग आहे याला खऱ्या अर्थानं योग्य आणि अभ्यासाद्वारेच हे होऊ शकतं. योगी लोक जे असतात त्यांच्यामध्ये वैयक्तिक चेतना, वैश्विक चेतना असते आणि त्या चेतनेमुळे ते त्या स्वरूपामध्ये विलीन होतात आणि याच अवस्थेमध्ये जर ध्यानधारणा करून त्या देवीच्या त्या रूपाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करतात आणि मग त्याच्याकडं आशीर्वाद मागतात. आणि योगी लोक आशीर्वाद असतात, त्यामुळे त्या योगी लोकांनी जर एखादी गोष्ट आपल्यासाठी जर उच्चारणा केली किंवा एखादी गोष्ट दिली तर आपल्याला कळतं की ठीक आहे, त्यांनी जर चांगलं काहीतरी म्हटलं तर चांगलं घडतं, वाईट जर एखादा शाप दिला तर तेही घडतं. म्हणजे त्या प्रकारचा योग तिथं आलेला असतो. त्यांनी ती योगी वैश्विक योग शक्ती आत्मसात केलेली असते. आता परवाच एक उदाहरण मला असं ऐकायला मिळालं की माझी एक मैत्रीण, तिचा नातू, सून, मुलगा सगळेजण या बर्फाळ प्रदेशामध्ये प्रवासाला गेले होते. आणि प्रवासाला जाताना नातूला 6-7 वर्षाचा, आणि अचानक त्याचं खूप पोट दुखायला लागलं. तिथं गेल्या इतकं पोट दुखायला लागलं की आता सगळ्यांना प्रश्न पडला की आता आपल्याला ती यात्रा, म्हणजे तो प्रवास संपून परत घरी परतावं लागतं काय. बर्फाळ प्रदेश, त्या थंडीमुळेही असेल एखाद्या वेळेस, पण त्याला खूप तो तळमळायला लागला. त्यांचा जो गाईड होता तो एक मुस्लिम ग्रस्त होता आणि तो म्हणाला, बाळा बेटा मेरे 4 ही रोजे हुए आहेत. त्यांनी सांगितलं की माझे फक्त आतापर्यंत 4च रोजे झालेले आहेत, पण ह्या माझ्या 4 रोजांचं पुण्य मी तुला देतोय असं म्हणून त्यांनी त्या बाळाच्या डोक्यावरती हात ठेवला. आणि हात ठेवल्याबरोबर एक 5च मिनिटामध्ये त्या मुलाची पोटदुखी संपूर्णपणे थांबली. योगायोग असतात ना ते हे असे असतात, म्हणजे योग असतो हा. मग आणि पुढं तो मुलगा बर्फामध्ये खेळला, पळला किंवा पुढच्या सगळ्या गोष्टी त्यांचा आनंद त्याने घेतला. म्हणजे ही जी शक्ती आहे, म्हणजे त्या रोजामध्ये त्यांनी इतकं त्याच्या अल्लाला किंवा देवाला इतकं प्रार्थना केलेली होती की त्या प्रार्थनेच्या योगानं त्याचं दुखणं बरं झालं. ही जी योग शक्ती आहे, हा आशीर्वाद त्या देवीचा आपल्याला जर यावा वाटत असेल तर तिची जी चेतना, तिची ऊर्जा शक्ती आपल्याकडे यावी वाटत असेल तर आपणही तेवढ्याच अगदी तल्लीनतेनं ध्यान धारणेची अवस्था प्राप्त आपल्याला झाली पाहिजे. तरच तिचं हे महायोगेश्वरी असं, ईश्वरी म्हणजे दैवी ईश्वर असणारी अशी ही योगेश्वरी देवी आहे असं इथं हिचा अर्थ अभिप्रेत आहे. आणि हा अर्थ आपल्याला इथं या नावामध्ये असलेला दिसून येतोय. हे संबोधन तिच्यासाठी प्राप्त झालेलं आहे आणि तिच्याशी एकरूप होऊन तिचा आशीर्वाद मागण्याचं काम आपण इथं तिच्याकडं करणार आहोत. आणि आपल्या सगळ्यांनाही तिने अशीच ऊर्जा शक्ती द्यावी अशी अपेक्षा आहे. इथं 55वा श्लोक संपलाय. आतापर्यंत आपण 225 नाम तिची 1000 पैकी बघितलेली आहेत. आता 225वं नाव जे आहे ते आता आपण बघणार आहोत. पुढचा जो श्लोक आहे 56वा, त्याच्यामध्ये महातंत्रा, महामंत्रा, महायंत्रा, महासना, महायागक्रमाराध्या, महाभैरव पूजिता. बघा सगळीकडे महा 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 शब्द आलेले आहे. वरती महारूपा झाली, महाभोगा झाली, महावीर्या झाली, महाबाला, हे सगळीकडे महा मोठे, म्हणजे तिचं महानता तिची जी आहे ती सगळीकडे आतापर्यंत आपल्याला दिसते. आता ती महातंत्र आहे आणि तंत्र हे जे आहे उपासनेची पद्धत आहे. आता ती स्वतः एक महान तंत्र आहे. सर्व तंत्र ती तिच्याकडेच घेतात. तंत्रशास्त्राचा चुकीचा अर्थ काही वेळेला लावला जातो. आपण
आपल्याकडं जेव्हा म्हणजे अजूनही काही खेडेगावांमध्ये ते तांत्रिक लोक घेऊन येऊन त्या काहीतरी बाधा झाली आहे मग ते काहीतरी असं झाडू मारतात किंवा काहीतरी राग बीग त्यांच्या अंगावरती शिंपडतात, पाणी शिंपडतात वगैरे अशा गोष्टी चालल्या त्याला आपण तांत्रिक उपासना करणारे लोक असं म्हणतो. तर तंत्रशास्त्र पण हा त्याबद्दलचा गैरसमज आहे. तंत्रशास्त्राने मांडलेले जे विधी असतात ते अतिशय कठीण असतात, पण त्याचा इच्छित परिणाम साध्य करण्यासाठी मात्र अपार कष्ट आणि त्या पाठीमागे त्यागाची भावना लागते. आता त्यागाची भावना ही जी आहे ना हे फार महत्वाचं आहे. तांत्रिक लोक काय करतात, आपल्याकडनं चारण्याचं काम असतं आणि 4,000 रुपये घेतात आणि आपल्याला सांगतात की तुम्हाला ही बाधा झालेली आहे, त्याच्यासाठी इतकं हे द्या, इतके बळी द्या, इतके पैसे द्या, इतकं खर्च करा वगैरे वगैरे गोष्टी सांगतात. मग ही तंत्रशास्त्रामध्ये काय गोष्ट महत्वाची आहे, हे जे तंत्र आहे जे योग्य तऱ्हेनं आपल्या इच्छित परिणाम घडण्यासाठी, तर त्याच्यामध्ये आपण अपार कष्ट पण केले पाहिजे आणि आपल्यामध्ये त्यासाठी त्याग भावना सुद्धा पाहिजे. आणि ही ललितांबिका आपल्याला हेच सांगते, कारण तंत्रशास्त्रामध्ये मंत्र आणि यंत्र हे दोन्ही आहेत. विधी करण्याचे काही ठराविक तंत्र असतं, म्हणजे ते त्या यंत्राची पद्धत त्यामध्ये वापरली जाते. आता त्याच्यामध्ये वैज्ञानिक घटकांचं संयोजन आहे. आपण जे आता ते तंत्र वापरतात, तांत्रिक शक्तीमध्ये बिघाड झाल्यामुळे आजचं निरूपण होणार नाही किंवा आपण ऐकू शकणार नाही किंवा आपला मोबाईल बंद पडतो. कशामुळे होतं, त्यातली तंत्र बिघडून जातं, काहीतरी त्यातली तांत्रिक जी जोडणी आहे ती सगळी बिघडलेली असते, त्यामुळे आपल्याला काही कळत नाही. आज माझा मोबाईल खराब झालाय, त्याचं सगळं तंत्रच बिघडून गेलंय, जे आवाजच येत नाही किंवा त्याचं चित्रच दिसत नाही, हे जे आपण म्हणतो त्याला तंत्र असं म्हटलं जातं. ह्याच्यामध्ये बरेचशी वैज्ञानिक दृष्टिकोनात विचार केला तर खगोलशास्त्र, काही तंत्र वापरून खगोलशास्त्र हवामानाचा अंदाज आपल्याला सांगत असतं. शरीरशास्त्राचा विचार केला तर शरीरशास्त्रामध्ये काय बिघाड झालाय का किंवा वेगळे पण काय जाणवते का, याचं आकलन सुद्धा आपण काही तंत्राद्वारे, म्हणजे स्कॅनिंग करतो, MRI करतात, कसल्या टेस्ट करतात, ती सगळी तंत्र वापरली गेलेली आहे. रक्ताचं विघटन इतक्या प्रकारामध्ये करतात आणि मग त्या रक्तामध्ये काय वाढले, हे वाढले का, ते वाढले का, हो साखर खूप वाढले, हे जे आहे हे सगळं आपल्याला हे सगळं जे आहे हे तंत्र आहे. त्याशिवाय शरीरशास्त्राचं झाल्यावर आयुर्वेद आहे, वनस्पतींचा अभ्यास जर विचार केला तर शरीर निरोगी बनवण्याचा प्रयत्न म्हणून आपण आपल्याकडे म्हणतात की आता तुम्ही ह्याचं च्यवनप्राश घेत जावा, म्हणजे काय अगदी निरोगी राहा, जे औषधी वनस्पतींचं प्राशन करणं. त्यानंतर काही तंत्र असे विविध भूमितीमध्ये आहेत, विविध यंत्र तंत्र, हे लक्ष्मी यंत्र, कुबेर यंत्र, गणेश यंत्र, ही यंत्र आहे, भौमितिक आकारामध्ये ते मांडले गेलेले आहे. म्हणजे तंत्रशास्त्राचे हे वैशिष्ट्य आहे की त्यांना मंत्रशक्तीचा सुद्धा काही वेळेला वापर करावा लागतो. आता इथं हे मंत्र म्हणजे आपण मागच्या एका भागामध्ये एका श्लोकामध्ये बघितलं तर मंत्र आहे, म्हणजे आता आपल्या ह्या देवीचा जो श्लोक म्हणजे दशपंचाक्षरी जो मंत्र आहे की कैल ह्रीम हसक हल ह्रीम सकल ह्रीम वगैरे जे मंत्र आहेत, असे मंत्र ह्या यंत्रशक्तीचा ही यंत्रामध्ये घेऊन त्याचा उपयोग केला जातो. आता तसं आता आपण चंद्रावरती वगैरे यान पाठवतो तर तिथं एक ठराविक आपण निरनिराळे जे काय म्हणजे गुणाकार भागाकार ह्यांचे जे काही सूत्र असतात त्याचा उपयोग करून वैज्ञानिक संशोधन करून आपण हे सगळं अल्फा थिटा बीटा काय काय जे आहे त्या सगळ्याचा वापर करून आपण ते तंत्रज्ञान तयार केलेलं असतं. आणि ते सगळं जे आहे ते सगळं माझ्या या ललितांबिकेमध्ये आहे असं म्हटलं जातं. उपनिषदांमध्ये सुद्धा ती स्वतः सांगते की कलियुगामध्ये तंत्रशास्त्र जे आहे ते इतर शास्त्रांपेक्षा नक्कीच चांगलं कार्य करणारे आहे. आपण बघतो अणुबॉम्ब शोध लागला, विशिष्ट तंत्रज्ञान वापरण्यात आलेले त्याच्यात, त्यामुळं स्फोट होतात. अणुबॉम्बचा शोध किंवा यान, याच्यामध्ये यान पाठवलं जातं, मंगळयान पाठवलं जातं, म्हणजे हे सगळं जे आहे हे सगळं ज्ञान जे आहे म्हणजे आधुनिक तंत्रज्ञान वापर आपण काहीही कार्य चांगलं जसं करू शकतो तसं विनाशकारी सुद्धा करू शकतो. विनाशकारी म्हणजे अणुबॉम्बची निर्मिती,
बॉम्ब वगैरे केले, पण विनाश करण्यासाठी जर याचा वापर केला, त्याऐवजी म्हणजे त्या स्फोट घडवून आणून उरलेलं यान अवकाशामध्ये उड्डाण करायचंय, त्याच्यासाठी त्या शक्तीचा वापर केला तर तो चांगला आहे. पण आपण ठिकठिकाणी बॉम्ब ठेवून हे उद्ध्वस्त केलं, ते उद्ध्वस्त केलं, तर हे विनाशकारी जे वृत्ती आहेत ही चांगली नाही आहे. म्हणून आपण जो मोबाईल वापरतोय तो सुद्धा आधुनिक तंत्रज्ञानाचा एक उत्तम नमुना म्हटलं तरी सुद्धा हरकत नाहीये. म्हणजे हे तांत्रिक ज्ञान प्राप्त करण्यासाठी त्या शक्तीची, म्हणजे ते जे ज्ञान आपल्याला ज्याच्यातून मिळवायचंय त्याची ऊर्जा शक्तीची आपण पूजा केली पाहिजे. आजकाल आपण जेव्हा दसऱ्याला वगैरे खंडेनवमीला पूर्वी शस्त्रास्त्रांची पूजा केली जायची. आजकाल बघा टीव्हीला एक फूल घातलं जातं, मोबाईल वरती एक फूल ठेवलं जातं, कम्प्युटर असेल तर त्याला एक फूल घातलं जातं, कारण मिक्सर ग्राइंडर याची पूजा केली. हे का, तर हे तंत्रज्ञान जे आहे हे सुद्धा तितकंच शक्तिशाली आहे आणि त्यामुळं आपण त्याचं सुद्धा पूजन केलं पाहिजे. कारण शक्तीपूजा ही वेदामध्ये सुद्धा सांगितलेलीच आहे. आणि तांत्रिक पद्धती ही, कारण ती शक्ती गतीज स्वभावाची, गतीज म्हणजे प्रवाहित स्वरूपाची आहे. ह्याच्यामधनं त्याच्यामध्ये आपण मोबाईल उघडला की पहिल्यांदा आपण काय जे ठेवलेलं असेल स्टेट आपल्या आयफोनच्या वरती ते चित्र येतं, मग त्याच्यावरनं आपण पुन्हा आपल्याला व्हॉट्सअपला जायचंय का युट्यूबला जायचंय का फेसबुकला जायचंय ते आपल्याला कळतं. म्हणजे एक पायरी उलगडत जात असतो. म्हणजे गतीच ऊर्जा त्याच्यामध्ये संक्रमित केलेली आहे. म्हणजे एकाकडून दुसऱ्याकडे देणं हे तंत्रज्ञान प्रवाहित केलं जाते. आणि हे सगळं केवळ आणि केवळ ललिता मातेकडे जी ऊर्जा आहे ती ऊर्जा संक्रमित केली जाते आहे. म्हणूनच तिला इथं महातंत्रा असं म्हटलं असावं असं मला तरी वाटतंय. म्हणजे मला वाटतंय म्हणण्यापेक्षा असंच तिचं संबोधन इथं अभिप्रेत असावं. कारण हे तंत्रज्ञान जे सगळं आहे ते पूर्वीच्या काळामध्ये सुद्धा होतं आणि आता परत आपल्याला ते बघायला मिळतं. पूर्वी बघा आता त्या ह्याच्या युद्धभूमीवरती कुरुक्षेत्रावरती त्यांनी ती विष्णू सहस्त्रनाम भीष्मानी युधिष्ठिराला सांगितलंय. पण ती शक्ती जी आहे ती सहदेवाजवळ होती आणि त्या तंत्रज्ञानाद्वारे आपल्याकडे आता आपण म्हणतो की त्या चिप मध्ये किंवा त्या एवढंसं काहीतरी ते हे असतं त्याच्यामध्ये ते आपण साठवून घेतो आणि मग ते लावलं की आपल्याला ते सगळं ऐकायला मिळतं, परत बघायला मिळतं. पण ती शक्ती, ती जी दैवी शक्ती आहे ती सहदेवाकडे होती आणि म्हणून आपण आज ते विष्णू सहस्त्रनाम पुन्हा पुन्हा ऐकू शकतो. ती केवळ आणि केवळ ही तंत्रज्ञान शक्तीचीच आपल्यावरती कृपा आहे. आणि ही शक्ती ही माझ्या ललितांबिकेकडे निश्चितच आहे. म्हणूनच तिला इथं महातंत्रा या नावानं संबोधलं गेलं असावं असं अपेक्षित आहे. हे म्हणजे ही उपासनेचीच एक पद्धत आहे. आपण आता ह्याच्यामध्ये आपण काय करायचंय तर आपण तिच्याकडं असणारी ही जी शक्ती आहे ती शक्ती माझ्याकडे प्रदान कर. कारण आपल्या मेंदू मधला फक्त 1 भाग आपण फक्त कार्यान्वित करतोय. 9 भाग आपला अगदी झोपलेला आहे कायमचा तो मेंदू. म्हणजे एवढंही भाग आपण काम करत नाही, त्या मेंदू वापरात आणत नाहीये. मग तो भाग वापरण्यासाठी जी ऊर्जा द्यायची ती ही ललितांबिका मला देणार आहे. ही तंत्र तिने मला द्यावं ही अपेक्षा तिचं पूजन करून अर्चन करून आपण मिळवूया अशी या नावामध्ये संबोधन तिचं दिलेलं आहे. पुढचं जे तिचं नाव आहे ते म्हणजे महामंत्रा. आता इथं महामंत्र म्हणजे मोठा मंत्र आणि श्रीदेवीचा म्हणजे या जगन्मातेचा ललितांबिकेचा जो मंत्र आहे आपण जो म्हणतो की ऐल ह्रीम हसक हल ह्रीम सकल ह्रीम, हा जो पंचाक्षरी जो मंत्र आहे हा सर्व मंत्रांची उत्पत्तीच आहे. ह्या मंत्रानुसारच सगळे, कारण मंत्रामध्ये हे बीज अक्षर जे आहेत त्या अक्षरांपासूनच मंत्र तयार झालेला आहे. इथं तिला महामंत्रांचं म्हणायचं कारण काय आहे की जणू काही तिने तिच्या गळ्यामध्ये 51 अक्षरांची माळा गळ्यात घातलेली आहे आणि या माळेतूनच तिने आपल्या नामाचा अर्थ तिच्या या दशपंचाक्षरी मंत्रांमधून आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण या मंत्रामध्ये
सर्वोच्च असलेला मंत्र म्हणजे हा मंत्र आहे असं म्हटलं जातं. या मंत्राची रचना वर्णमालेतील बीज मंत्रांनी बीज अक्षरांनी केलेली आहे. बीज म्हणजे गूढ अक्षर असाही अर्थ केला जातो. आणि याच्या प्रभावाची तुलना कशासाठी केलेली आहे? लहान लहान जेव्हा बीज एखादं बी पेरलं जातं त्यामधून आपल्याला विशाल वृक्ष त्याचं प्रकटीकरण होतं. म्हणजे एक बी पेरलं तर त्याच्यापासून आपल्याला मोठमोठी रोप मोठमोठी झाडं निर्माण झालेले दिसतात. मग तसं हे बीजाक्षरी मंत्र जे आहेत ह्यांची उच्चारण केलं, ह्यांचा उच्चारणाचा ध्वनी ऊर्जा ही जर आपल्या या वातावरणामध्ये आली तर त्याचा परिणाम तो मंत्र सिद्ध होतो आणि तो कोणत्याही प्रकारे चांगल्या प्रकारे वापरला जातो. आणि त्यामुळं या देवीची निरंतर ऊर्जा शक्ती आपल्याला मिळते. त्यामुळं ह्या तिचं इथं हे जे नाव आहे महामंत्रा हे इथं सार्थ ठरतंय. फक्त आपल्या मंत्राची निवड करताना आपण जो काय मंत्र उच्चारण करणार आहोत तो फक्त जाणकार लोकांकडून, म्हणून आपण नेहमी म्हणतो की गुरुकडून संथा घ्यावी. कोणतंही स्तोत्र म्हणण्यासाठी कोणताही मंत्र घेण्यासाठी कोणीतरी तेवढी सिद्ध माणूस सिद्ध असलेला व्यक्ती असायला पाहिजे. गुरुकडून आपण मंत्र घेतो का घेतो? त्यांच्याकडनं कारण ते नाव किंवा तो मंत्र जो आहे तो त्यांच्या मुखातून आपल्याला कळल्यावरती तो सिद्ध झालेला मंत्र असतो. त्यामुळं आपल्याला त्याची शक्ती त्या मंत्राबरोबर येत असते. म्हणून तो मंत्र कोणता निवडायचा हे आपण जाणकार लोकांकडून गुरुकडून प्राप्त करून घ्यायचा आहे. आपल्या ललिता मातेचा जो पंचदशाक्षरी मंत्र आहे तो तर आपल्याला हेच सांगतोय की केवळ आत्म्याच्या अंतिम मुक्ती प्रदान करण्यासाठीच हा मंत्र सक्षम आहे. म्हणजे हा मंत्र आपल्याला ते देणार आहे ताकद कोणती? मुक्ती मिळवून देण्याचं, मोक्ष मिळवून देण्याचं. त्यामुळं हिला इथं महामंत्रा असं संबोधन वापरलेलं आहे. पुढे जे शब्द म्हणजे तिचं नाव ठेवण्यात आलेलं ते महायंत्रा. आता या नामाचे दोन अर्थ लावले जाऊ शकतात. इथं महायंत्र म्हणजे जे श्रीचक्र आहे, जे श्रीयंत्र म्हणतो आपण त्याला कधी कधी, तर ह्याच्यामध्ये देवी स्वतः राहते. जे श्रीचक्रामध्ये सर्वोच्च स्थानी तिचं स्थान आहे असं मानलं जातं. आधीची जी नामं आहेत तिची महामंत्रा महातंत्रा वगैरे ही जी नावं आहेत त्याच्यामध्ये तंत्र आणि मंत्र यांनी सिद्ध झालेले लाभ मिळवण्यासाठी बनवलेली रेषांनी आणि बीज अक्षरांनी युक्त अशी जी आकृती आहे ती आकृती म्हणजे यंत्र. म्हणजे यंत्र कशाला म्हणायचंय तर आपण बघ तुम्ही श्रीयंत्र जर बघितलं असेल तर त्याच्यामध्ये मध्ये एक छोटा त्रिकोण, मग त्याच्या आत एक छोटा त्रिकोण, मग कडेने परत वर्तुळ, त्याच्या पुढे 8 पाकळ्या, मग 24 पाकळ्या, मग कडेला ती द्वार वगैरे असं. म्हणजे त्याचं जे रूप बघितलं जर आपण तर रेषांनी युक्त असं ते आहे. परंतु ह्या सगळ्यामध्ये बीज अक्षर सुद्धा काही ठिकाणी, मग काही ठिकाणी अक्षर लिहिलेले असतात. क, ह, ल, र अशी अक्षरं काढलेली असतात. काही ठिकाणी नावं लिहिलेली असतात. काही आता मी काल का परवा सांगितलं तो कुबेर यंत्र जे आहे, कुबेर यंत्रामध्ये 15 म्हणजे संख्या आहेत. तर या ज्या संख्या आहेत त्या विशिष्ट क्रमाने लिहिल्या गेल्या तर त्या सगळ्या संख्यांची आडवी उभी बेरीज 15 येते. त्याला आपण कुबेर यंत्र म्हणतो. म्हणजे हे जे आहे कारण त्या रेषांनी आणि त्या संख्यांनी युक्त अशी जी एक धाटणी बनवलेली आहे ते यंत्र संबंधित देवतेचं आश्रयस्थान असतं. काल मी ते सांगितलं होतं की श्रीयंत्र आपल्या शॉपमध्ये, आपल्या दुकानामध्ये, घरामध्ये उच्चस्थानी ठेवून आपण त्याचा चांगला परिणाम करून घेऊ शकतो. पण हे यंत्र जे आहे यंत्राद्वारे हे पवित्र असं ऊर्जा स्त्रोत म्हणजे हे यंत्र आहे. कोणतंही देवदेवतेचं यंत्र. पण ही महायंत्रा जी आहे या महायंत्रा म्हणताना तिचं जे नाव घेतलं जाते त्या नामामध्ये तिच्याकडं असणाऱ्या हे श्रीचक्रामधली सर्वोच्च शक्ती, कारण ते सिद्ध केलेला लाभ तंत्रमंत्र यांनी ते सिद्ध झालेलं आहे. आणि त्या साधक भक्तांना ती देवी या यंत्राद्वारे त्या
देवतेशी म्हणजे त्या देवीशी संपर्कात आणू शकते, संपर्क स्थापित करू शकते. आणि हे यंत्र तयार करण्यासाठी शुभ मुहूर्त असतात हे यंत्र. म्हणून आपण बघा तुम्ही जेव्हा असे काही मंत्र किंवा यंत्र जेव्हा असतात तेव्हा ग्रहण वगैरे असतं तर तेव्हा हे यांत्रिक लोक तांत्रिक लोक जे असतात ते ग्रहणामध्ये तो उभं राहून ते मंत्र सिद्धी करून घेतात. किंवा आपल्याकडे असं म्हणतात की रामनवमीच्या काळामध्ये श्रीराम अक्षर लिहिलेला जो मंत्र आहे तो इतक्या वेळा म्हटला तर तो सिद्ध होतो वगैरे अशा ज्या गोष्टी आहेत हे सगळं यंत्र जे आहे हे यंत्र तयार करण्यासाठी हे अतिशय शुभ मुहूर्त पाहिला जातो. ते पवित्र अशा ठिकाणी ठेवलं जातं आणि त्याशिवाय त्याच्यामध्ये गुप्तपणा ठेवला जातो. म्हणजे ते ठेवले म्हणून सगळ्यांना सांगायचं नाहीये, गुप्तपणे त्या यंत्राची व्यवस्था करायची तिथं ठेवण्याची की त्या यंत्रातून उत्पन्न होणारी ऊर्जा परमात्म स्वरूपाची ओळख आपल्याला करून देते आणि ती परमशक्ती त्या भक्तावरती त्या साधकावरती कृपा करते आणि म्हणूनच तिला महायंत्रा असं संबोधन वापरलेलं आहे. म्हणजे ती मोठी यंत्रात्मक अशी शक्ती तिच्याकडे आहे म्हणून तिला महायंत्रा असं म्हटलेलं आहे. आणि खरोखरच श्रीयंत्रामध्ये ही ताकद आहे. आपण त्याचा म्हणजे तिच्यावरती समजा सतत 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 जर आपण यंत्र म्हणजे स्तोत्र वगैरे म्हणून जर तिच्यावर कुंकुमार्चन अभिषेक ह्या गोष्टी घडत गेलेल्या असल्या तर त्या यंत्रामध्ये तेवढी ताकद निर्माण होती हे नक्कीच आहे. त्याच्या पुढचं जे नाव आहे ते आहे महासना. आता इथं तिला आसन आसन म्हटलं की आपण बसण्यासाठी घेण्याची गोष्ट असं आपण म्हणतो. तिला एक उत्तम आसन आहे. आता इथं शाब्दिक अर्थ घ्यायचा आहे. उत्तम आसन महाआसन जे शाब्दिक अर्थ विचार केला तर एक उत्तम असं आसन बसण्यासाठी घेतलेलं आसन. आपल्या पहिल्याच श्लोकामध्ये खरं तर श्रीमत सिंहासनेश्वरी सिंह आसन ईश्वरी असं ती म्हणजे त्या श्रीमत ही ईश्वरी देवी जी आहे ही सिंहासनावर अशी अधिष्ठित झालेली आहे की ती शासनकर्त्याचं आसन आहे. म्हणजे ती सगळ्या वैश्वावरती नियंत्रण करण्यासाठी त्या आसनावरती अधिष्ठित झालेली आहे, त्या सिंहासनावर बसलेली आहे म्हणून ती महासना आहे असाही अर्थ एक आहे. पण इथं मात्र महा म्हणजे मोठे म्हणजे अनेक तत्व असलेलं आसन आहे. त्याच्यामध्ये फार मोठा गहन अर्थ अभिप्रेत आहे. म्हणजे अनेक तत्व असलेलं असं मिळून तिचं आसन आहे. 36 तत्वांवर आधारित असं तिचं आसन आहे. कारण ती शासक आहे. सिंहासनावर जेव्हा ती अधिष्ठित होते ह्या सगळ्या विश्वाचं नियंत्रण करण्यासाठी शासक म्हणून जेव्हा ती बसते तेव्हा 36 तत्वांवर आधारित असणाऱ्या शासनावर बसून ती आपल्या शासनाचा कारभार करते, कार्य प्रवृत्त करत असते. कारण ती शिवशक्ती एकत्रित आलेली आहे त्यामुळं ती शुद्ध ज्ञानानं प्रेरित आहे आणि त्यामुळं ती 36 तत्व जी आहेत ती तिने सगळी स्वतः सिद्ध केलेले स्वतःमध्ये अवलंब त्यांचा करून घेतलेला आहे. ती तत्व कोणती कोणती आहेत? तिचं मन, तिची बुद्धी, चेतना, अहंकार, कान, त्वचा, डोळा, जीभ, नाक हे ज्ञानात्मक इंद्रियांचे अवयव. त्यानंतर आवाज, स्पर्श, दृष्टी, चव, गंध हे क्षमता दाखवणारी तत्व. 5 कर्मेंद्रिय आहेत आपली, कर्माचे अवयव तोंड, हात, पाय, उत्सर्जनांचे अवयव. आणि आपल्यातील कार्यक्षमता जी आहे ती म्हणजे भाषण. आता मी बोलते तुम्ही ऐकताय ही एक क्षमता आहे. आपली हालचाल करते म्हणजे आपल्याला पळून गेलो आपण एका ठिकाणी दुसऱ्याकडे नाही तर एका ठिकाणी बसलं तर आपलं कार्य कसं होणार. त्यामुळे जावं लागतं इथून तिथून उठून जावं लागतं, गॅस पेटवावा लागतो, पाणी ठेवावं लागतं, मग चहा होतो, मग आपण पितो. म्हणजे त्या हालचाली आहेत. हे हालचाल करण्याची ताकद, धारणा शक्ती, उत्सर्जन आणि प्रजनन ही सगळी तत्व आत्मतत्व म्हणून ओळखली जातात. 36 तत्व ही आता सांगितलेली आहेत आणि ही सगळी तत्व शुद्ध ज्ञानानं प्रेरित झालेली आहेत. शुद्ध ज्ञान तिच्यामध्ये आहे. शिवशक्तीचं ऐक्य झाल्यामुळं ही तिथं सगळी आहेत आणि ही सगळी तत्व पुढील 7 आणखीन म्हणजे आणखी नाही 36 मधले आणखीन 7 राहिले. भूत, भविष्य, वर्तमान या कृतींचा आढावा
आणि पुढील 5 तत्व हे जे आहेत ते म्हणजे शुद्ध विद्या या स्वरूपात आहेत. म्हणजे शिव आणि शक्ती कृती शुद्ध ज्ञान प्रेरित करते अशी ही 36 तत्वांचे अधिष्ठान बाळगलेली अशी ही देवी आहे. म्हणून तिला महासना असं संबोधलं गेलेलं आहे. म्हणजे ही सगळी तत्व तिच्यामध्ये शुद्ध स्वरूपामध्ये आहेत, नुसती नाही आहेत, शुद्ध ज्ञानाच्या स्वरूपामध्ये आहेत. म्हणजे सगळ्यात चांगल्यात चांगलं काय आहे ते तिच्याकडे आहे. त्यांनी प्रेरित होऊन ते या विश्वाचा राज्यकारभार विश्वाचं कार्य सगळं चालवती आहे. आणि म्हणून तिला इथं महासना असं म्हटलं गेलेलं आहे. हे तिचं नाव ती सार्थ करून दाखवते. कारण भूत भविष्य वर्तमानामध्ये भूत भविष्यामध्ये तिच्या कृती म्हणजे आढावा आपल्याला घेता येतो. आपण पुढे काय करायचंय तिला माहित असतं की भूतकाळामध्ये ह्या चुका झाल्यात, आता या दुरुस्त करायच्यात, भविष्यामध्ये हे सगळं घडायला पाहिजे, हे सगळं तिला ज्ञात आहे. आणि हे सगळं करण्याचं कार्य ती करते. म्हणून तिला महासना म्हणजे चांगली शासन करती असं थोडक्यात म्हटलं तरी सुद्धा हरकत नाही. आता पुढचं जे तिचं 230वं नाव आहे ते आहे महायागक्रमाराध्या आणि त्याच्या पुढचं नाव आहे महाभैरव पूजिता. महायागक्रमाराध्या या ललिता देवीचं अनेक रूप आहेत. याग, आता इथं याग म्हणजे इथं 64 योगिनी असा त्याच्यामध्ये अभिप्रेत अर्थ आहे. नर्मदा परिक्रमेमध्ये या 64 योगिनींचं मंदिर बघायला मिळतं. आपण पायऱ्या चढून जाऊन त्या 64 योगिनींचे मंदिर आहेत. आपल्याला आता ते बरीचशी उद्ध्वस्त झालेली आहे, मोडतोड केलेली आहे, परंतु तरी सुद्धा ते मंदिर आहे. म्हणजे या सगळ्या ज्या देवता आहेत 64 योगिनी ज्या आहेत ह्या श्री ललितांबिकेच्या सहाय्यानं असलेल्या देवता आहेत. आणि यांची उपासना करणे यालाच महायाग असं म्हणतात. म्हणजे 64 जणींची उपासना जर आपण केली तर त्याला महायाग म्हणायचंय. आणि ह्याचा परिणाम, याची उपासना विहित कार्य पद्धतीनुसार जर केली गेली तर त्याचा त्वरित परिणाम झालेला आपल्याला दिसतो. आता आपण बघतो, आता त्याच्यामधली समजा आपण एक रेणुका मातेचं उदाहरण घेतलं तर रेणुका मातेला आपण म्हणतो की विडा दिला तर तिला माहूरची रेणुका तिच्या मुखामध्ये विडा तांबूल दिलेला असतो. म्हणजे तिचं अर्चन करताना पूजन करताना विडा तांबूल जर तिला आपण अर्पण केला तर ती लवकर भक्ताला प्रसन्न होते. तुळजापूरला गेलो आपण तर दही केळी वगैरे गोष्टी अभिषेकासाठी वापरल्या जातात. आणि ह्या प्रकारे त्या देवीची उपासना केली जाते. काही देवींची उपासना नवार्ण मंत्राचा जप करून नवार्ण पूजा केली प्रकारामध्ये केली जाते. म्हणजे प्रत्येक देवीची या 64 योगिनी ज्या आहेत या प्रत्येक देवीची उपासना वेगवेगळ्या प्रकारांनी केली जाते. काही देवींना हा मांसाहाराचाच नैवेद्य असतो, काही देवींना संपूर्णपणे शाकाहाराचा नैवेद्य असतो. म्हणजे हे जे आहे ही तिची उपासनेची ज्या पद्धती आहेत त्या सगळ्या तिथं आपल्याला दिसतात. आणि ह्या योगिनी आहेत म्हणून महायाग म्हटलेलं आहे. याग करणं म्हणजे यज्ञ करणं किंवा एखादा विधी करणे असं म्हणतात. श्रीचक्रामध्ये श्रीचक्राचा जर तुम्ही डोळ्यासमोर चित्र आणलं तर त्याच्यामध्ये 8 प्रकार सांगितले, म्हणजे 8 आवार आहेत भोवतीनं त्याच्या यंत्राच्या. त्यात प्रत्येकामध्ये एक योगिनी प्रमुख म्हणून आहे आणि तिच्या 8 उपनियुक्त असतात. म्हणजे तिच्या आधिपत्याखाली आणखीन 8 योगिनी नियुक्त केलेल्या असतात. म्हणजे त्या 8 प्रमुख आणि 8 इतर तिच्या उप अशा मिळून या 64 योगिनी मिळून या सगळ्या कार्य करीत असतात. या सगळ्या मिळून शिव आणि शक्तीच्या स्वरूपाचे कार्य पार पाडत असतात. आणि आता इथं ही जी आहे हे सगळं आपल्याला योगिनी स्वरूपामध्ये असणारी ही ललितांबिका असं बघायला मिळतं. आणखीन जे आहे तर काही ठिकाणी असंही आख्यान आहे, म्हणजे आख्यायिका अशी सांगितली जाते की कालभैरवाची 8 रूप आहेत ते अष्टभैरव म्हणून ओळखले जातात. आणि त्यांच्या पत्नींना अष्टमाता असं म्हटलं जातं. आणि त्या अष्टमातांची ओळख त्यांच्या मुलांना
आणि मुलींना दिली जाते. आणि म्हणून त्या योगिनी जे त्यांची जी मुलं मुली झालेली आहेत त्यांना मिळून ते सगळे 64 होतात. आणि म्हणून ते 64 योगिनी असं 64 भैरव म्हणजे त्यांची मुलं आणि 64 मुली म्हणजे 64 योगिनी अशी ही ओळख काही ठिकाणी सांगितली जाते. म्हणजे काही ठिकाणी 64 योगिनींचा उल्लेख अशाईसाठी केलेला दिसून येतोय आपल्याला. भव उपनिषद जी आहे ह्याच्यामध्ये मात्र या बाकी सगळ्या गोष्टींपेक्षा आपण काल जे बघितलं की अष्टचक्र जे आहे आपल्या मेंदूमध्ये किंवा आपल्या शरीरामध्ये सहस्रार चक्रापर्यंत जाण्यासाठी, तर त्या मानसिक उपासना जी करतो आपण म्हणजे ध्यानधारणा करून त्याला सुद्धा महायाग असं म्हटलं जातं. खरं तर याग म्हणजे अग्निविधी आहे, म्हणजे यज्ञ केला जातो, अग्नी पेटवला जातो आणि काही त्याच्यामध्ये आपण हवन वगैरे करतो आणि ती उपासना केली जाते. चंडी याग केला जातो, गणेश याग केला जातो, दत्त याग केला जातो. याग म्हणजे अग्निविधी, होम होम वगैरे केला जातो त्याच्यात आणि काही मंत्र काही हवन सामुग्री त्याच्यामध्ये अर्पण करतो. आता इथं आपल्या ज्या ह्या नामामध्ये तिच्या महायाग क्रमाराध्या, क्रम आराध्या, क्रम म्हणजे क्रमानं पुढं पुढं जाणं असा अर्थ आहे, म्हणजे अभ्यास कर. आता ह्या योगिनींना जर समजून घ्यायचं असेल तर आपण एक एक पायरी करत सगळ्या योगिनींना समजून घ्यायचंय, सगळ्यांना आपल्याला माहिती करून घ्यायची, त्यांची उपासना कशी करायची, म्हणजे अभ्यासपूर्वक जाणून घेणं हे जे आहे हे म्हणजे क्रमाराध्य. आणि इथं आराध्य म्हणजे क्रमाराध्य, आराध्य म्हणतो आपण त्याला, म्हणजे आपली देव म्हणजे पूजनीय दैवत, त्याला आराध्य असं म्हणतो आपण. ते आपल्याला ज्याचे देवतांची ज्या पूजा अर्चा करावी वाटते, जे प्रमुख वाटतं त्याला आपण आराध्य असं म्हणतो. म्हणून क्रम आराध्या, महायाग क्रमाराध्या असं जे तिचं नाव इथं दिसतंय, तर हे म्हणजे नवार्ण पूजेचा क्रमानं आपण संपूर्णपणे योगिनींचा अभ्यास करायचा आहे आणि त्या योगानं त्यांना अभ्यासपूर्वक जाणून घ्यायचंय. आणि यज्ञकर्मानं आपण ह्या आराध्य देवतेच यज्ञकर्मानं तरी करावं किंवा मानसिक पूजनानं करावं, हेच म्हणजे क्रमाराध्य आहे तिचं नाव आहे. महायाग क्रमाराध्य हे जे म्हटलेलं आहे हे नाव इथं आपल्याला तिचं संबोधन म्हणून वापरलेलं दिसतं. आता इथं आपल्याला काय लक्षात घ्यायचं तर त्या 64 योगिनी म्हणजे ही जी दैवी शक्ती तिच्याकडे आहे ललितांबिकेकडं, ह्या शक्तीनं आपल्यासारखी शक्ती असणारे आणखीन इतर पुष्कळ देवदेवता निर्माण केलेले आहेत आणि त्या सगळ्या आराध्य देवतांची उपासना आपल्याकडे जी एक पद्धत असते, कुळवंशावळी म्हणतो आपण, त्या प्रत्येक कुळामध्ये एक एक देवता आराध्य देवता म्हणून ओळखली जाते आणि त्या देवतेच्या त्या कुलदेवतेच्या उपासनेनुसार त्या त्या कुळाचा सगळं कार्यपद्धती चालत. कोणाकडे शाकंभरी ही देवता असते, कोणाकडे महालक्ष्मी असते, कोणाची तुळजापूरची असते, कोणाची बनशंकरी असते, म्हणजे ही कुलदेवता आहेत या सगळ्या. आणि ह्या सगळ्या ह्या योगिनी स्वरूपामध्ये आहेत आणि त्यांचे आपण ते आराध्य दैवत म्हणून आपण मानतो, आराध्य देवी म्हणून आपण त्यांची उपासना करतो. मग आपल्याला जर समजा यज्ञ याग करणं, यागविधी करणं शक्य नसेल तर निदान मानसिक उपासना करणं आपल्याला शक्य आहे. म्हणजे आपल्या मनामध्ये आपण जसं अग्नी प्रज्वलित झाल्यावरती तिथं जसं एक ऊर्जा उत्पन्न होती, तसं ह्या 64 योगिनींची नामावळी किंवा आपल्या आराध्य देवतेचं नाम घेऊन आपण आपल्या शरीरामध्ये ऊर्जा उत्पन्न करायची आहे आणि त्याला महायाग क्रमाराध्या असं म्हटलं तरी सुद्धा चालेल. कारण आताच्या काळामध्ये विधिवत यज्ञ याग करणं प्रत्येकाला शक्य नाही. मोठ्या ठिकाणी किंवा काही कारणास्तव काही ठिकाणी फक्त ते केलं जातं, कारण त्याच्या अगोदर बरेच मंत्रांचा जप वगैरे किंवा अनुष्ठान पुरश्चरण वगैरे करावं लागतं आणि ते सगळं आताच्या या आपल्या धकाधकीच्या काळामध्ये शक्य नाही.
पण मानसिक पूजा करणं आणि त्या देवतेला आपल्यामध्ये आणण्याचा प्रयत्न करणं हे मात्र आपल्याला शक्य आहे. आणि म्हणून इथं तिचं हे जे नाव आहे महायागक्रमाराध्या हे सार्थ ठरलेलं आपल्याला दिसतंय. तिचं पुढचं जे नाव आहे ते आहे महाभैरव पूजिता. महाभैरव पूजितामध्ये भैरव हा जो एक, आता इथं भैरव जो देव आहे त्याला वास्तव म्हणजे प्रत्यक्ष परिस्थिती जी आहे ती पूजा करणारी दैवत म्हणजे भैरव होती. प्रत्येक गावामध्ये एक काळ भैरवाचं एक मंदिर असतं, भैरव देव असतं. म्हणजे आता अगदी काही मूर्त स्वरूपामध्ये असं नसतं, पण एखादा शेंदूर स्थापित केलेला असा एखादा पत्थर सुद्धा असू शकतो, पण त्याला आपण भैरव देव म्हणत असतो. म्हणजे तो त्या गावाचं संरक्षण करत असतो. म्हणजे परिस्थितीनुसार त्या गावाचं संरक्षण करण्याची जबाबदारी त्याच्यावर येऊन पडलेली असते. तो भैरव देव असतो आणि तो म्हणजे भैरव. भैरव हा शब्दामध्ये भा, र आणि वा या 3 अक्षरांनी हा शब्द बनलेला आहे. भा, आता त्याच्यामध्ये ही 3 अक्षरच का घेतले? त्याच्यामध्ये भा म्हणजे भरण करणं, म्हणजे तुमचं उदरनिर्वाहाची क्रिया असलेली आपल्याला दिसते. म्हणजे तुमचं उदरभरण करण्याची, म्हणजे समजा एखादा पांथस्थ एक गावाची शी ओलांडून दुसऱ्या गावामध्ये प्रवेश करता झाला तर तिथं त्या गावच्या वेशीवरती असणारा जो भैरव आहे तो आलेल्या पांथस्थाची उदरभरणाची सोय करण्याचं काम त्याच्याकडे आहे. म्हणजे त्याची कृपा त्याच्यासाठी पाहिजे. र म्हणजे निवारा. निवारा म्हणजे विरघळण्याची जागा किंवा मागे घेण्याची क्रिया आहे. आता ह्याला निवारा निवारा असं म्हटलेलं आहे. म्हणजे का तर समजा तो पांथस्थ तुमच्या गावात आला तर त्याला कुठंतरी राहण्याची सोय केलेली असते. म्हणून हनुमानाची देवळं असायची, मारुतीची देवळं असतात, तिथं ते पांथस्थ लोक आपली पथारी पसरतात, निवांत राहतात. बघा पूर्वीच्या काळी हे फार असायचं. आता एक वाहतुकीची साधनं खूप झाल्यामुळे हा प्रश्न फार कमी येतो, पण पूर्वीच्या काळी कारण फक्त चालतच प्रवास जास्त असायचा, जास्तीत जास्त चालणे, आणि त्यामुळे ह्या गोष्टी फार असायच्या. म्हणून हे सगळं नावं तिची त्याच्यासाठी दिलेली असावीत. आणि शेवटचं तिच्या त्या भार मध्ये म्हणजे भैरव या शब्दामध्ये वा जो आहे म्हणजे निर्मितीची क्रिया करते. आणि ह्या 3 क्रिया या ब्रह्म्याची कृती आहे. म्हणजे स्थिती, लय आणि पालन हे जे आहे हे सगळं तर ब्रह्मा करतो आहे असं आपल्याला माहिती आहे. आणि हे सगळं करण्याचं, हे सगळं सांभाळण्याचं काम हा भैरव देव करत असतो. आणि शिव हा भैरव रूपामध्ये आहे असं म्हटलं जातं. म्हणजे शिवाचं रूप हे जे आहे ते भैरव रूपामध्ये सर्वोच्च रूप मानलं जातं. म्हणजे शिवशंकर हा जो आहे भैरव रूप आहे. आणि शिव आणि शक्ती हे एकत्रित आले की त्या शिवाची शक्ती म्हणजे भैरवी, भैरवाची भैरवी, आपोआपच भैरवी रूप द्यायचं. म्हणजे इथं तिचं संयुक्त रूप आलेलं आहे. आणि म्हणून वैश्विक अभिव्यक्ती केवळ शिवशक्तीच्या ऐक्यातूनच होते. म्हणजे शिव आणि शक्ती जेव्हा एकत्र येतात तेव्हाच या विश्वाचं संपूर्णपणे नियंत्रण व्यवस्थित होताना दिसतं. आणि म्हणून इथं असं दिसतंय की भैरव रूपाने सुद्धा श्रीदेवीची, कारण त्या भैरवाला शक्ती कोण देणार आहे? हे सगळं त्याचं सांभाळण्याची शक्ती कोण देणार? शक्ती देवीच देणार. आणि शक्ती ही कोण आहे? आमची ललितांबिका देवी आहे. त्यामुळं या श्रीदेवीची पूजा अर्चना त्यांनी केलेली आहे. आणि यज्ञ याग करून सुद्धा काही वेळेला तो भैरव तिची आराधना करतो आणि ललितांबिकेची पूजा करतो असा अर्थ इथं अभिप्रेत आहे. म्हणून त्या तिचं नाव महाभैरव पूजिता, म्हणजे भैरवाची पूजा नाहीये, महाभैरव देव जो आहे तो तिचं पूजन करतोय असा अर्थ अभिप्रेत आहे. कारण त्याला ही तिची शक्ती हवी आहे, कारण जेणेकरून त्या नगराचं संरक्षण करण्याचं काम त्याच्यावरती आहे. त्या परिस्थितीमध्ये योग्य प्रकारे उदरनिर्वाह, निवारा, निर्मिती हे सगळं करण्याचं काम त्याच्याकडे आहे. आणि म्हणून या सर्वोच्च रूप जे भैरव रूप आहे ते रूप सुद्धा या आपल्या ललितांबिकेचं पूजन करताना दिसतोय. आणि म्हणून आपणही या ललिता देवीची अखंडपणे पूजन अर्चन करून तिची कृपा, तिची शक्ती आपल्याला
प्रदान व्हावी अपेक्षा करूया. तिचा कृपा आशीर्वाद आपल्याला लाभावा हीच अपेक्षा आपण तिच्याकडनं करूया. आणि आज आपण इथंच थांबूया. आता आपला 56वा श्लोक पूर्ण झालेला आहे. आणि महायागक्रमाराध्या महाभैरव पूजिता या सगळ्या नामांचं आतापर्यंत आपण 231 नाम या ललितांबिकेची माहिती करून घेतलेली आहेत. आणि ती कशा रूपामध्ये आहे हे आपल्याला आता दिसतंय. धन्यवाद सगळ्यांना. छान ऐकलं.